नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. ऑर्डर शीट लागली आहे घरकुल हप्त्याची, परंतु FTO जनरेट झाला नाही. खूप जणांचा हा प्रश्न येतोय, कारण आता सर्वांना प्रतीक्षा आहे की घरकुलाचा हप्ता कधी जमा होईल. राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडून 10,000 कोटी रुपयाचं वितरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता सर्वांनाच अपेक्षा आहे घरकुलाचा हप्ता कधी जमा होईल. खूप जणांचे घरकुलाचे हप्ते तटल्यामुळं घरकुलाचं बांधकाम अर्धवट थांबलेलं आहे. खूप जण घरकुलाच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, कारण हप्ता आला तरच पुढचं बांधकाम होऊ शकतं. अशा सर्वांसाठी आपण अपडेट या अगोदर घेतलेलीच आहे की राज्य सरकार व केंद्र सरकारकडून निधी मंजूर झालेला आहे. राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या माध्यमातून GR काढण्यात आलेला आहे. परंतु आता प्रत्येकजण घरकुल हप्त्याचं स्टेटस चेक करत आहेत की ऑर्डर शीट दिसते, परंतु FTO जनरेट झालेला नाही. काही जणांना ऑर्डर शीट ही अजून आलेली नाही. तर या सर्व गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊ. शेतकरी मित्रांनो, जे घरकुलधारक आहेत, अशा सर्व घरकुलधारकांना आता प्रतीक्षा संपत आहे. कारण निधी आला आहे, निधीचं टेन्शन नाही. परंतु निधी आला आहे म्हणून लागलीच निधी खात्यावर पडतो, लगेच पडत नसतो. राज्य सरकारनं GR काढून 2 ते 4 दिवस झालेला आहे. तो GR आल्यानंतर त्या निधीचं वितरण प्रत्येक जिल्हा वाईज केलं जातं. ते निधी वितरण झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती या सर्व गोष्टी प्रोसेसमध्ये आहेत. कलेक्टरला निधी वर्ग करणे, तिथून तो निधी प्रत्येक तालुक्याला वर्ग करणे, या सर्व गोष्टी या प्रोसेसमध्ये असतात. सर्वांनाच अपेक्षा असते की GR आला म्हणजे लागलेच माझ्या खात्यामध्ये आता निधी जमा होईल. परंतु मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये हे स्पष्ट केले की 30 तारखेपर्यंत घरकुलाचे हप्ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकतात. सर्वांचेच त्या दिवशी पडतील असं नाही. प्रत्येक जिल्ह्याचा प्रश्न वेगळा असतो. प्रत्येक जिल्ह्यातील प्रोसेस वेगवेगळी असते. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणाचं FTO जनरेट नसतं, कोणाचं ऑर्डर शीट निघालेलं नसते. या सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळं तुमचं स्टेटस तुम्ही चेक केल्यानंतर तुम्हाला ऑर्डर शीट दिसते, परंतु निधी वर्ग केलेला नसतो. ऑर्डर शीट ज्या ज्या लाभार्थ्यांची दिसत आहे त्यांना प्रतीक्षा आहे FTO जनरेट होण्याची. आणि FTO जनरेट कधी होतो, तर मित्रांनो, निधी जेव्हा वर्ग केला जातो तेव्हा FTO जनरेट होत असतो. तोपर्यंत FTO जनरेट होत नाही आहे. आणि FTO जनरेट झाल्यानंतरच त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता पडायला सुरुवात होत असते. त्यामुळे अजून तुमचं FTO जनरेट नाही याचा अर्थ अजून निधी येणं बाकी आहे. आणि FTO जनरेट होणं म्हणजे ही प्रक्रिया आहे. FTO जनरेट केव्हा तयार केले जातात, की राज्य सरकारकडून जो निधी वर्ग केला जातो, तो वर्ग झाल्यानंतर सर्वांची FTO जनरेट व्हायला सुरुवात होतात. आणि FTO जनरेट झाल्यानंतर त्याच्यानंतर FTO म्हणजे नेमका अर्थ काय? फंड ट्रान्सफर ऑर्डर. फंड, तुमचे पैसे ट्रान्सफर करण्याची ऑर्डर. मग त्यासाठी मेन जो अधिकारी असतात फंड ट्रान्सफर करणारे, त्यांची सही लागते आणि ती सही झाल्यानंतर मग तुमचा फंड ट्रान्सफर FTOच्या नंतर 7 ते 13 दिवसामध्ये FTO जनरेट झाल्यानंतर तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये वर्ग केला जातो. मग आता विषय कसा आहे, नियमाप्रमाणे FTO जनरेट झाल्यानंतर 7 ते 15 दिवसात तुमचा हप्ता पडणं अपेक्षित असतं. काही जणांना FTO जनरेट असतो, निधी दिसतो, ऑर्डर शीट दिसते, तरी पण खात्यात पैसे येत नाहीत. पैसे स्टेटस चेक केल्यानंतर पैसे दाखवतात, परंतु खात्यामध्ये येत नाहीत. तर तो प्रॉब्लेम निधीचा असतो. परंतु ती प्रोसेसमध्ये सर्व गोष्ट असते. अचानक निधी वर्ग होतात, डायरेक्ट तुमच्या DBTच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होऊन जातात. त्यामुळं कुणीही काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्यांचं जिओ टॅगिंग झालेलं आहे, फोटो दिसतोय, तुमचं लेंटन लेवल असू द्या, जे काही लेवलचा फोटो आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहेत खूप जणांच्या. कारण हप्ते जेव्हा बंद होते तेव्हा सर्व प्रोसेस सर्वांनीच करून ठेवलेली आहे. ज्या ज्या लाभार्थ्यांचे हप्ता तटलेला आहे, दुसरा असो, तिसरा असो, चौथा असो, रोजगार हमी योजनेचा हप्ता असो, या सर्व गोष्टीच्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस तयारच आहेत सर्व. फक्त निधीच्या प्रॉब्लेममुळं या सर्व गोष्टी थांबलेल्या होत्या. त्यामुळे निधी आलेला आहे, निधीचं काय टेन्शन नाही. निधी वर्ग करणे ही प्रतीक्षा आहे फक्त. आता प्रत्येक जिल्हावाईज निधी येताच. ज्यांचं ऑर्डर शीट निघाले आहे त्यांचं FTO जनरेट होईल. ज्यांचं FTO जनरेट होऊन पैसे दाखवले जातात त्यांचे खात्यामध्ये पैसे वर्ग होऊन जातील, कारण त्यांचे 2 प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. ज्यांचं ऑर्डर शीट आहे त्यांचं FTO जनरेट होईल. FTO जनरेट झाल्यानंतर अधिकाऱ्यांची जेव्हा
फंड ट्रान्सफरसाठी सिग्नेचरची वेळ येईल तेव्हा सिग्नेचर पूर्ण झाल्यानंतर त्यांचं 7 ते 13 दिवसामध्ये ते खात्यावर तुमचा हप्ता जमा होऊन जात असतो. त्याचा नियम आहे. परंतु निधी येताच 13 दिवसापर्यंत थांबायची गरज नाही. एफ-टी-ओ जनरेट होतात 2 ते 4 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होऊन जातील. त्याचा विषय नाही. त्यामुळे ज्या लोकांचा एफ-टी-ओ जनरेट झालेला नाही, त्यांचा हा एफ-टी-ओ जनरेट होईल, निधी दाखवला जाईल व तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडून जाईल. सर्वांचीच प्रतीक्षा एफ-टी-ओ जनरेटची आहे. तर ही प्रक्रिया आठवड्यामध्ये होऊन जाईल व खात्यामध्ये पैसे जमा होतील. धन्यवाद मित्रांनो.